उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या घराघरात बनवली जाणारी साबुदाणा बटाटा चकली आज आपण पाहणार आहोत। योग्य पद्धत वापरून जर ह्या चकल्या बनवल्या तर चकली 2 वर्ष अगदी आरामात टिकते। खमंग आणि खुसखुशीत चकली बनवण्यासाठी काय करायचं ते आपण आता पाहणार आहोत, जेणेकरून आपली चकली कुरकुरीत बनेल। तर नमस्कार, मी शैला आणि सर्वांचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम मी येथे 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला मंद आचेवरती अगदी खमंग भाजून घ्यायचा आहे। थोडंसं पाण्याचा शिपका देऊन हा साबुदाणा आपण भाजणार आहोत, जेणेकरून तो छान फुलतो आणि आपली चकली खुसखुशीत बनते। मध्यम आचेवर हा साबुदाणा आपल्याला 1 मिनिट ते 1.5 मिनिट परतवायचा आहे। थोडासा फुलला की मग साबुदाणा खमंग परतला आहे असं समजून घ्यायचं। तर बघा, साबुदाणा चांगला फुललेला आहे आणि पावशेर साबुदाणा, पावशेर म्हणजे 250 ग्रॅम साबुदाणा म्हटल्यानंतर मी त्याच्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतले आहेत। म्हणजे बटाट्याचं माप मी दुप्पट घेतले। स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडण्यासाठी टाकलेले आहेत आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्यात, म्हणजे 3 ते 4 शिट्ट्यामध्ये बटाटा छान उकडतो। इकडे साबुदाणा थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय। छान बारीक झालाय आणि तरी पण आपल्याला एका सोजीच्या चाळणीने, जी बारीक चाळणी आहे त्याने चाळून घ्यायचंय। तर साबुदाणा त्यातला जो मोठा राहिलेला साबुदाणा आहे तो चाळणीतून बाहेर निघेल आणि आपण बारीक साबुदाण्याचं पीठ घेणार आहोत। तर मी इथे आता हा चाळून घेतलाय आणि जो मोठा साबुदाणा राहिलाय तो मी बाहेर ठेवणार आहे काढून। तर छानपैकी मऊ असं पीठ तयार झालंय आपलं आणि हे बटाटे उकडून मी सोलून ठेवलेत। बटाटे पण छान उकडलेत। आता हे आपल्याला छान किसणीने किसून घ्यायचे, अगदी चांगला किसून घ्यायचे। त्याचे तुकडे पिठामध्ये पडले नाही पाहिजे, नाही तर मग ते सोऱ्यामध्ये अडकतात। बारीक बटाटा किसून झाल्यानंतर मग हे मिश्रण छान मळून घ्यायचंय। अडीचशे ग्रॅम साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटा पुरेसा होतो। सर्व बटाटे माझे किसून झालेत आणि मी आता हे पीठ छान मळून घेणार आहे। तर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ टाकले, तुमच्या आवडीनुसार मीठ टाका आणि 1.5 चमचा मी लाल तिखट टाकणार आहे। हे टाकल्यानंतर मी छान चांगलं मळून घेणार आहे। पीठ चांगलं एकजीव झालं पाहिजे आणि अर्धा किलो बटाट्यामध्ये जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर थोडा पाण्याचा शिपका देऊन पीठ मीडियम करायचं। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अगदी थोडं थोडं चमचा पाणी टाकून मग ते पीठ मळून घ्यायचे। तर छान असं पीठ मळून झाले आणि या पिठाची आपल्याला उकड घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं या पिठाची कुकरमध्ये आपल्याला उकड घ्यायची। तर त्याच्यासाठी मी एका डब्याला आतून तेल लावून घेतलंय, सर्व बाजूने लावून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये हे पीठ ठेवायचंय आणि कुकरमध्ये हे पीठ लावल्यानंतर 1-2-3 मिनिटांमध्ये छान वाफळून शिजतं, म्हणजे चकल्या आपल्या तुटत नाहीत। आणि कुकरमध्ये न लावता चकल्या तशाच पाडल्या तरीही चालतं, पण मी 1-2 मिनिटं वाफवून घेणार आहे, त्याच्यामुळे चकल्या आपल्या खुसखुशीत बनतात। 2 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। दोन मिनिट झालेत आणि आता मी झाकण काढते। छान पीठ आपलं उकडलंय, अगदी मऊसर पीठ झाले। पकडीने डब्बा काढून घ्यायचा आहे,
डब्बा गरम असतो त्याच्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते. तर बघा छान पीठ तयार झाले आणि हे परत एकदा आपण मळून घ्यायचे. गरम असल्यामुळे मी हे चमच्याने काढते. हाताला चटका बसत असेल तर आपण एखाद्या तांब्याने पण ते मॅश करू शकतो. तर छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं, मग आपल्या चकल्याही तुटत नाही आणि गोल येतात. तर आता मळून झाले आणि मी आता चकल्या पाडणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा स्टीलचा सोऱ्या घेणार आहे. तुम्ही कोणताही स्टीलचा, पितळाचा कोणताही घेऊ शकता. आणि थोडंसं मी तेलाचा हात लावून घेतला आहे प्लेटला आणि सोऱ्याला. तर हे पीठ भरताना अगदी दाबून खचाखच भरायचे, म्हणजे जेणेकरून पोकळी राहणार नाही. आणि पोकळी राहिली तर मग आपल्या चकल्या मध्ये मध्ये तुटतात. असं दाबून भरलं की मग पोकळी राहत नाही. आणि अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या. जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळामध्ये या चकल्या पाडून होतात. आणि ह्या चकल्या वाळण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतात. एका दिवसामध्ये चांगल्या वाळत नाही वाळल्या तर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवायच्या आणि मग तळून बघायच्या. अगदी खुसखुशीत होतात. तर माझ्या ह्या चकल्या वाळायला मला 2 दिवस लागले आणि आतून बाहेरून चांगल्या छान वाळल्या. थोड्याशा ओलसर राहिल्या तर मग ते फुगत नाही आणि त्याला आतूनपर्यंत तळली जात नाही. तर आता आपण तळून बघूया. बघा आपली चकली दुप्पट फुललेली आहे. मध्यम गॅसवर चांगली आतून बाहेरून तळून घ्यायची, म्हणजे कच्ची राहणार नाही. उपवासाची ही चकली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये वाळवण्यातील प्रकारामध्ये ही चकली अवश्य बनवा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशा प्रकारच्या चकल्या नक्की करून बघा. भेटू अशाच उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.